आपल्या गावामध्ये आलेली ही माऊलीची दिंडी ती दरवर्षीप्रमाणे येत असते. आज ती आलेली आहे आणि त्या दिंडीचे स्वागत तसेच अल्पोपहार आपण आपल्या गावामध्ये ठेवत असतो. तर आजची आपली दिंडी आलेली आहे. आमखेड ते पंढरपूरमध्ये जाणार आहे. तर आपा कसं वाटतं तुम्हाला या दिंडीमध्ये सहभागी होऊन? एकदम आनंद वाटला. आज दिंडीचं आगमन गावामध्ये झालं आणि गावात एक नव चैतन्य निर्माण झालं. गावातल्या सर्व मंडळींनी याच्यात भाग घेतला. गावातून या दिंडीची प्रदक्षिणा होत आहे आणि गावात असं नव चैतन्य निर्माण झालं आणि असा आनंद उत्साह साजरा झाल्यासारखा वाटत आहे. खूप खूप आनंद असा वाटत आहे या माऊलीच्या सोहळ्यामध्ये. आणि या माऊलीच्या सोहळ्यामध्ये आम्हाला पण सहभागी होता आलं याचं एक मनस्वी एक समाधान वाटत आहे. ओके, धन्यवाद. आपण ऐकल्याप्रमाणे सोबत आहेत गबाजी आप्पा, तसेच रघुनाथ आप्पा, इकडे भावशिंग आप्पा, इकडे आपले जनाप्पा, हे सर्व आमचे साई भजनी मंडळमधले सर्व हे आहेत, टीम आहेत त्यांची. दरवर्षी नेहमीप्रमाणे एकादशीला भजन गावामध्ये होत असते. तर खूप हा असा आनंदाचा सोहळा ही मंडळी करत असते. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हरी रामकृष्ण बाबा, रामकृष्ण हरी. तर खंदारे बाबांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की त्यांच्या पूर्वजांपासून त्यांना हा वारीचा आध्यात्मिक वारसा त्यांना लाभलेला आहे. त्यांचे आजोबा, त्यांचे वडील, ते स्वतः, त्यांचे 2 मुलं आणि त्यांचा हा पूर्ण परिवार हा भक्तिमय झालेला आहे. पूर्ण या त्यांच्या या फॅमिलीमध्ये सर्वजण पांडुरंगाची कृपेने सर्वजण या त्याच्यामध्ये जॉईन झालेले आहेत. तर बाबांनी सांगितल्याप्रमाणे 147 वर्षापासून या दिंडीचं त्यांचं प्रस्थान आहे. त्यांनी सांगितलं की त्यांच्या आजोबापासून नंतर त्यांच्या वडिलांकडे आले, नंतर स्वतः खंदारे बाबा यांनी ही हाती घेतलेला आहे. नंतर त्यांचे मुलगा सोपान महाराज खंदारे आणि आणखीन एक दुसरा मुलगा तोही संगीतमय आहे, कार्तिकेय स्वामी, असे त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वजण या माऊलीच्या कृपेमध्ये सेवेमध्ये जुडलेले आहेत. तर बाबांचा हा संवाद ऐकून आपल्याला खूप प्रेरणा मिळाली असेल की बाबा पांडुरंगाच्या वारीमध्ये भक्तिमय होऊन या त्यांच्या वयाप्रमाणे तुम्ही बघू शकता तरी त्यांनी हा भक्तीचा नाद सोडलेला नाही. अजून पांडुरंग त्यांच्याकडून खूप काही करून घेतच आहे. तर बाबा मला सांगा, आता तुमची वारीचं प्रस्थान आमखेडवरून आमच्या गावामध्ये म्हणजे बोरखेडेमध्ये झालेला आहे. यानंतर तुमच्या दिंडीचा प्रस्थान कसा असतो, तो मार्ग कसा असतो? तो मार्ग असा आहे, पहिला आमखेड ते चंदनपूर ते मेंढगाव, देऊळगाव म्हणून आपल्या जवळ खेळा मुक्काम असतो आणि इथं दुपारचा कार्यक्रम आपल्या बोरा खेळा असतो. आता पुढे परसखेड भोतेवरती पंढरी चांगले आहेत आणि नंतर तुळजापूरून पुढे आम्ही महाळ सावरगावला मुक्कामाला असतो. महाळगाव सावर झाल्यानंतर लगेच बोरा खेळत दुपार जेवण असते. देवमिरला मुक्काम असतो, पुन्हा जालन्याचा मुक्काम असतो. पुढे लगेच गेल्यानंतर लालवाडीला मुक्काम असतो. दावरगाव इथे अशा प्रकारचा मुक्काम असतो. अशा प्रकारचे 26 अशा प्रकारचे आणि मुक्काम आहे. पुढे गेल्यानंतर बीड, गेवराई, महाकाळ असे मुक्काम होतो. त्याप्रकारे भगवान बारशी आणि भगवान बारशी झाल्यानंतर 5 मुक्काम त्यामुळे मधात आम्ही जातो. म्हणजे श्रीपत पिंपरी मार्गे आणि उपलाई, सिद्धेवाडी आणि वगैरे शेरफळ आम्ही दुपारी शेरफळून गेल्यानंतर आष्टीला मुक्काम असतो. आष्टीहून गेल्यानंतर आमच्या आजीची समाधी अशा प्रकारची आणि बाबुळगाव आहे. आजी वारकरी असताना आजी तिथे वारल्यानंतर त्या लोकांनी निवडली नाही म्हणून तिथं त्यांची समाधी होती. आम्ही तिथे त्यांची समाधीची पूजा करतो. आता त्या जागेवर काय झालं, अतिक्रमण झाल्यामुळे ती समाधी तुटलेली आहे. तरी आम्ही तिथं चिंतन करतो आणि तिकडून लगेच बाबुळगाव लगेच पंढरपूरला जातो. अशा अनेक समारंभ होते. तर आरती पूजा आमचा जो नियम वाक्य तो नियम आटवतो आणि आमच्या पूजा करतात. खूप खूप धन्यवाद बाबा. बाबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दिंडीचा प्रस्थान हा मार्ग आहे. ज्यांना कोणाला बाबांच्या दिंडीमध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉल करून बाबाशी कनेक्ट व्हावे आणि दिंडीमध्ये सहभागी व्हावे. चला तर नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर देवानंद व्लॉग्सवरती. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आपल्या गावामध्ये आलेली पवित्र वारकरी दिंडीचं मोठ्या भक्तिभावाने आपण स्वागत केलं होतं. वारकऱ्यांसाठी अल्पोपहार, चहा, नाश्ता आणि आवश्यक सोयींची व्यवस्था करण्यात आली होती. त्या सुंदर आणि भक्तिमय क्षणांना तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी खरंच तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो, आभार मानतो. आता हीच पवित्र दिंडी आपल्या पुढील प्रवासासाठी श्री क्षेत्र पंढरपुराच्या दिशेने प्रस्थान करत आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिंडीचा आजचा मार्ग प्रवास कसा असणार आहे, वारकऱ्यांचे मुक्काम कोठे कोठे असणार आहे,
वाटेत उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा, वारकरी संप्रदायातील भक्तीचा उत्साह, भजन, कीर्तन आणि हरिनामाचा अखंड गुजर, तसेच या संपूर्ण वारीतील भक्तिमय वातावरणातला मनाला झालेला आनंद देणारा हा अनुभव आपण याची देह याची डोळा बघणार आहोत. जर तुम्हाला ही वारीची परंपरा, वारकऱ्यांचा उत्साह आणि विठ्ठल भक्ती जळून अनुभवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग कोणताही वेळ न वाया घालता आजचा सुंदर आणि भक्तिरसाने भरलेला वारीचा प्रवास आपण या ठिकाणी सुरू करूया. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. तर जय हरी माऊली. दिनांक 17 जुलै म्हणजे शुक्रवार रोजी आपली दिंडी मुक्कामी होती श्री क्षेत्र बार्शी या ठिकाणी. तेथे भोजन आणि मुक्काम होता. आता दिनांक 18 जुलै 2026 म्हणजेच शनिवार, तर आपल्या दिंडीचा हा मुक्काम असणार आहे खांडवी या ठिकाणी. रात्री मुक्काम, भोजन व सकाळी चहा पाणी घेऊन दिंडीचा प्रस्थान होणार आहे. दिनांक 19 जुलै 2026 म्हणजेच रविवार, तर आपली दिंडी चहा पाणी, दुपारी भोजन करून थेट अंजनगाव उमाटे या ठिकाणी हे दिंडी आपली मुक्कामी असणार आहे. तर आता सोमवार दिनांक 20 जुलै 2026 म्हणजेच सोमवारी आपली दिंडी सकाळी चहा पाणी नाश्ता करून दुपारी चहा वगैरे घेऊन दुपारचा जेवण करून आपली दिंडी उकलाई खुर्द या ठिकाणी आपली दिंडी मुक्काम असणार आहे आणि त्यानंतर आपली दिंडी तिकडे पुढे प्रस्थान करणार आहे. तर दिनांक 21 जुलै 2026 म्हणजेच मंगळवार आपली दिंडी सकाळी चहा नाश्ता घेऊन दुपारचं जेवण करून थेट आपली दिंडी उपलाई बुद्रुक या ठिकाणी चहा पाणी नाश्ते घेऊन आपली दिंडी मुक्कामी असणार आहे सिद्धेवाडी या ठिकाणी. तर आता बघूया आपण बुधवार दिनांक 22 जुलै 2026 म्हणजे बुधवारला आपली दिंडी चहा पाणी नाश्ता तसेच दुपारचे जेवण करून आपली दिंडी आष्टी या ठिकाणी मुक्कामाला असणार आहे. नंतर मुक्काम, भोजन व सकाळी चहा पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर आपली दिंडी पुढे प्रस्थान करणार आहे. आता बघूया गुरुवार म्हणजे 23 जुलै 2026 गुरुवारी आपली दिंडी दुपारी भोजन करून वारकरी आजी चंद्रभागा बापूजी खंदारे स्मारक पादुका दर्शन घेऊन श्री क्षेत्र पंढरपूरसाठी वाटचाल करणार आहेत. तसेच गंगा स्नान, आरती, पूजा करून श्री जगताप पेंटर कुंभारगली कैकाडी महाराजांच्या मंदिर पुढे लहान पुलाखालून पुढे उजव्या बाजूला देवीच्या मंदिरापुढच्या उजव्या गल्लीमध्ये श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर दिनांक 24 जुलै म्हणजे शुक्रवार रोजी आपली दिंडी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. आणि नंतर 25 जुलै 2026 म्हणजे शनिवारला आपली दिंडी श्री क्षेत्र पंढरपूर यात्रा या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच आपली दिंडी पंढरपूर या ठिकाणी मुक्कामी परत असणार आहे. तर आता बघूया 26 जुलै 2026 म्हणजेच रविवार या दिवशी आपली दिंडी श्री क्षेत्र पंढरपूरवरून परतीचा मार्ग धरणार आहे. तर असा ह्या आपल्या दिंडीचा मार्गाचा मार्गक्रमण असणार आहे. तर आमखेड ते थेट पंढरपूर या ठिकाणी आपल्या दिंडीचा सोहळा असणार आहे. तर ज्यांना कोणा दिंडीमध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल तर त्यांनी दिंडी प्रमुखाशी संपर्क करून तुम्ही दिंडीमध्ये सहभागी होऊ शकता. खूप खूप धन्यवाद मंडळी. चला तर आपण बघूया कसा याची डोळा आपले वारकरी, आपले भक्तगण आनंद या दिंडीमध्ये घेत आहेत. तसेच या दिंडी प्रमुख सोपान महाराज खंदारे तसेच भगवान महाराज खंदारे यांचे सुद्धा आपण संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर दिलेलाच आहे. तर दिंडीतील दैनंदिन कार्यक्रम बघायचे झाले तर सकाळी 4 ते 6 काकडा भजन, नंतर चहापाणी घेऊन प्रस्थान, वाटचालीचे भजन, गवळणी, नाट, भारुड इत्यादी. तसेच दुपारी भोजन व प्रवचन, 2 वेळा माऊली हरिपाठ, रात्री वाटचालीचे कीर्तन किंवा गाथा, पंचपदी हे असे सोहळे या ठिकाणी होत असतात. तर आपली इच्छा होत असेल तर आपण दिंडी प्रमुख आपले खंदारे बाबा किंवा त्यांचे चिरंजीव सोपान महाराज खंदारे यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता. तसेच चिरंजीव संगीतप्रेमी कार्तिक स्वामी सुद्धा
यांचा सुद्धा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. खूप खूप धन्यवाद. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.
भगवान की उत्सव मूर्ति को मंदिर के गर्भगृह से निकालकर क्यों घुमाया जाता है मंत्रीवर? ताकि प्रजा के सुख दुख भगवान स्वयं देख सके। क्रोध मद झाले जळून या राख उरला उरात एक पंढरीचा नाथ विठी झाली शुद्ध मन झाले गंगा जळ ओठावरी आले नाम विठ्ठल विठ्ठल स्वर्ग साथी पाहियले विठूच्या रूपात भाग्य घोर म्हणून आलो पंढरपुरात आली या फळाला साता जन्माची पुण्याई भरून या ढोळा मी पाहिली